मॉडेल बनण्याची इच्छा असलेली एक तरुणी गँगस्टरच्या प्रेमात पडते। त्यानंतर तिचं जगणंच बदलतं। इतकं की एका एन्काउंटरची ती साक्षीदार होते, 7 वर्ष तुरुंगात जाते आणि नंतर तिचाच बॉयफ्रेंड तिची हत्या करतो। दिव्या पहुजा मर्डर केस हीच आहे आजची क्राईम स्टोरी। नमस्कार, मी हर्षदा परब। हरियाणातल्या गुरुग्रामच्या बलदेव नगर इथं राहणारी 27 वर्षांची दिव्या पहुजा नावाची मॉडेल गायब होती। तिच्या बहिणीने नैनाने तिचा शोध सुरू केला, कारण 2 जानेवारी सकाळपर्यंत दिव्याचं आणि तिचं बोलणं झालं होतं। मात्र त्यानंतर ना दिव्याचा फोन आला होता, ना तिने नैनाच्या फोनला रिप्लाय दिला होता। दिव्याचा फोन आउट ऑफ रेंज येत होता। तेव्हा मग नैनाने घाबरूनच दिव्याचा शोध सुरू केला। त्याआधी तिने दिव्याच्या बॉयफ्रेंडला अभिजितला फोन केला होता। त्याने काही माहिती द्यायला टाळाटाळ केली। दिव्याच्या बहिणीला थोडा संशय आला। अभिजित आणि दिव्या ज्या हॉटेलमध्ये जाणार होते तिथे तिची बहीण पोहोचली। तेव्हा एक धक्कादायक बाब तिच्या समोर आली। दिव्या तिचा बॉयफ्रेंड अभिजित बरोबर 1 जानेवारीला फिरायला गेली होती। 2 जानेवारीला सकाळी 4:15 वाजता गुरुग्राम सिटी पॉइंट हॉटेलमध्ये ते परतले होते। अभिजित आणि दिव्या तिथंच थांबले होते। या हॉटेलच्या रूम नंबर 111 मध्ये दिव्या आणि अभिजित परतले तेव्हा त्यांच्याबरोबर आणखीन एक व्यक्ती सुद्धा होती। त्या रात्री अभिजित आणि दिव्याचं भांडण झालं होतं। हॉटेलच्या स्टाफकडून नैना दिव्याची माहिती घेत होती, त्यावेळेस तिला ही माहिती देण्यात आली। नैनाने हॉटेलमधलं सीसीटीव्ही फुटेज बघायची इच्छा त्या स्टाफकडे व्यक्त केली। तिने हॉटेल स्टाफकडून त्याची माहिती सुद्धा घेतली, पण हॉटेल स्टाफने सीसीटीव्ही फुटेज दाखवायला नकार दिला। तेव्हा मग नैनाने पोलिसात तक्रार दिली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली। या सीसीटीव्ही फुटेजमुळे दिव्याबरोबर काहीतरी भयानक झाल्याची कल्पना पोलिसांना आली, कारण त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका चादरीतून काहीतरी ओढत नेताना 2 जण दिसले। ते दोघे जण त्या हॉटेलमधले स्टाफ होते याची माहिती सुद्धा पोलिसांना मिळाली। पोलिसांनी त्यानंतर चौकशी केली आणि दिव्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली। पोलिसांनी हॉटेल स्टाफला ताब्यात घेऊन पुन्हा त्यांच्याकडून माहिती घेतली, तेव्हा त्यांनी दिव्याच्या हत्येबाबत सर्व माहिती सांगितली। अभिजितने दिव्याला गोळी मारली। दिव्याच्या मृत्यूनंतर हॉटेलातले कर्मचारी ओमप्रकाश आणि हेमराज यांच्या मदतीने दिव्याची डेड बॉडी दिव्याचा बॉयफ्रेंड अभिजितच्या गाडीत घातली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली। या कामासाठी हेमराज आणि ओमप्रकाशला अभिजितने 10 लाख रुपये दिले होते। पोलिसांनी अभिजितलाही अटक केली आहे। दिव्याच्या हत्येमागे अनेक अँगल समोर येत आहेत। आरोपी अभिजितने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दिव्या त्याला ब्लॅकमेल करत होती। दिव्याकडे अभिजितचे काही अश्लील फोटो होते। त्या फोटोंच्या मदतीने दिव्या त्याला ब्लॅकमेल करत होती। त्या दिवशी जेव्हा दिव्या आणि अभिजित हॉटेलमध्ये आले तेव्हा अभिजितने तिच्याकडे मोबाईलचा पासवर्ड मागितला होता। दिव्याने तो पासवर्ड दिला नाही, तेव्हा मग रागाच्या भरात दिव्याला त्याने गोळी मारली। ज्या मोबाईलमुळे दिव्याचा जीव गेला तो मोबाईल अद्याप पोलिसांना सापडलेला नाही। तसंच 13 जानेवारीला दिव्याचा मृतदेह फतेहाबादच्या टोहाना कालव्यात आढळलाय। तसंच दिव्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं वेपनही पोलिसांना मिळालंय। भंगारातून ते पोलिसांच्या हाती लागलंय। अभिजितने दिव्याच्या हत्येची कबुली दिली असली तरी सुद्धा यात हरियाणाच्या गँगस्टर संदीप गाडोलीचा अँगल ॲड झालाय। दिव्याच्या कुटुंबियांनी दिव्याच्या हत्येमागे गँगस्टर संदीप गाडोलीची बहीण सुदेश कटारिया आणि भाऊ ब्रह्मप्रकाश यांचा हात असल्याचा आरोप केलाय। यावरून पूजाच्या आयुष्याशी जोडलेली भूतकाळातली एक मोठी गोष्ट समोर आली आहे। हरियाणाचा गँगस्टर संदीप गाडोलीचा मुंबईच्या हॉटेलमध्ये एन्काउंटर झाला होता। संदीप आणि दिव्या त्यावेळी एकत्र होते। मुंबईत येऊन हरियाणा पोलिसांनी हे एन्काउंटर केलं, पण मुंबई पोलिसांनी हे एन्काउंटर नसून हत्या असल्याचा आरोप केला होता। मुंबई पोलिसांनी दिव्या आणि हरियाणाच्या पोलिसांवर फेक एन्काउंटरचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर मुंबई पोलिसांनी दिव्याला पोलिसांचा साक्षीदार बनवलं। या प्रकरणात दिव्या 7 वर्ष तुरुंगात होती। दिव्याबरोबर तिच्या कुटुंबातल्या व्यक्तींनाही तुरुंगात ठेवण्यात आलं होतं। दिव्यानेच पोलिसांना संदीपची टीप दिली होती असं म्हटलं जातं। उंची राहणीमानाच्या अधीन झालेली दिव्या संदीपच्या स्टाईलच्या प्रेमात पडली होती। त्यानंतर तिला तशाच लाईफस्टाईलची सवय देखील जडली। तुरुंगातून सुटल्यानंतर ती अभिजितच्या प्रेमात पडली। खरं तर उंची लाईफस्टाईल जपण्यासाठी ती अभिजित भोवती प्रेमाचं जाळं पसरत होती। त्यानंतर दिव्या पैशांसाठी अभिजितला ब्लॅकमेलिंगही करायला लागली। असं म्हटलं जातंय की यासाठी तिनं अनेकदा अभिजितकडनं याआधी पैसेही घेतले होते। एकंदरीत दिव्याच्या कुटुंबियांनी संदीप गोडालीच्या बहीण आणि भावावर जे आरोप केले होते त्यानंतर दिव्याचं आणि गँगस्टर संदीप गोडालीचं नातं समोर आलं। संदीप गोडालीचं एन्काउंटर करण्यात दिव्याचा हात असल्याचा आरोप तेव्हाही दिव्यावर झाला होता। दिव्याला मारून संदीप गोडालीचा बदला घेण्यासाठी अभिजितने दिव्याशी प्रेमाचं नाटक केलं होतं का, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत आणि तसंच नैनानं जी तक्रार केली होती त्या दृष्टीनं पोलीस अधिक तपास घेण्याचा प्रयत्न करत आहेत। आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सेगमेंटमधून तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय ते या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून नक्की कळवा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।